नमस्ते मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की जिल्हा परिषद जी भरती आहे ती 5 ते 6 वर्ष रखडलेली होती आणि त्याच्या ज्या परीक्षा होत्या 5-6 महिन्यापूर्वीच झालेल्या होत्या आणि त्या परीक्षेला कोणत्या ना कोणत्या वेळेस नक्कीच अडचणी येत होत्या. आता परीक्षा झाल्या आणि ज्यावेळेस उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्र देण्याची वेळ आली त्यावेळेस आचारसंहितेमुळे काही उमेदवारांना मिळालेली नाही नियुक्ती आणि इतर सुद्धा बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. त्या संदर्भात पेपरला एक बातमी आलेली आहे, आपण ती पाहूया. जिल्हा परिषद आरोग्य सेवक मेरिट प्राप्त उमेदवार चिंतेत. वर्षभरापासून भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी ही नाशिकमधील जाहिरात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी जर बातमी आली तर नक्कीच फास्ट प्रोसेस करतील. तर आपण सविस्तर बातमी पाहूया काय आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत सर्व पदांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. मात्र आरोग्य सेवक 50% 2023 मेरिटमधील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या वर्षभरापासून झालेली नसल्याने मेरिट प्राप्त उमेदवार चिंतेत आहेत. वाढते वय आणि आर्थिक अडचणींचा सामना करताना आर्थिक त्रास होत असल्याने कागदपत्रांची तपासणी त्वरित पूर्ण करून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 50% अंतर्गत 125 पदे भरण्यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार जुलै 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सामान्य गुणवत्ता यादी जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान ऑक्टोबर 2024 मध्ये ग्रामविकास विभागाअंतर्गत मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली. गेल्या 2 महिन्यांपासून भरती प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने मेरिट प्राप्त उमेदवार चिंतेत आहेत. भरती प्रक्रियेला वर्ष उलटल्याने उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झाल्यास आरोग्य सेवक भरती प्रक्रियेतील मेरिट उमेदवारांना पुन्हा 4 महिने प्रतीक्षा करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेवर त्वरित निर्णय घेऊन उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहित आहे की काही जिल्हा परिषद आहेत यांनी जी कागदपत्र पडताळणी आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासाठी सुद्धा काही विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेले नाही. काही जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे फक्त आता त्यांना नियुक्तीपत्रकच देण्याचे राहिलेले आहे. परंतु काही झेडपी यांची प्रोसेस खूप स्लो आहे. त्यामुळे सर्वांनी प्रत्येक झेडपीला जाऊन चौकशी करा. तसेच जे न्यूज पत्रक बातम्या आहेत त्यामध्ये सुद्धा बातम्या द्या. त्यामुळे लवकरात लवकर जी भरती प्रक्रिया आहे ती करतील. किंवा जर अशाच प्रकारचे त्यांनी स्लो प्रोसेस ठेवली तर येणाऱ्या आगामी काळात जे झेडपी असतील किंवा महानगरपालिका इलेक्शन असतील त्याच्या जर आचारसंहितांमध्ये पुन्हा ही भरती जर अडकली तर पुन्हा 4 ते 5 महिने जातील. त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.